accordingly issued 2,39,021. Only 428 applications हे त्यांनी शोधलं. 47,845 पानाचे रेकॉर्ड शोधले आणि त्याच्यातून त्यांनी 2,39,671 शोधले. ते सगळे त्यांनी मान्य केले. 428 फक्त रिजेक्ट केलेले आहेत. तर हे पण म्हणजे काम त्यांनी ते झालेलं आहे. Therefore, 2nd September 2025 has no purpose for applying. म्हणजे गॅझेटियर जे तुम्ही वापरता त्याचं काम झालेलंच आहे. मग आता परत ते कशाला तुम्ही वापरतात? कारण तुम्ही जे ते शोधलेलं आहे ते सगळं. इन एनी केस सर्टिफिकेट शॅल बी इश्यूड टू ए कास्ट अँड नॉट ए कम्युनिटी. एखाद्या कम्युनिटीला, समाजाला असं देता येत नाही, कास्टला देता येतं. वर्ग आहे तो. ओबीसी म्हणजे अदर बॅकवर्ड क्लास आहे तो, कम्युनिटी नाही. इवन दो इट्स ओनली फॉर द इश्युअन्स ऑफ कास्ट ऑफ कुणबी, वी रिस्पेक्टफुली submit that one caste could not have been singled out. तर हे सगळं जे आहे तुम्हाला पण कंटाळा आला असेल वाचून वाचून. आम्ही खूप त्याच्या आता म्हणून आम्ही जे शेवटला असं म्हटलेलं आहे काय, हे सगळं आम्ही तुम्हाला देतो. त्यातलं तुम्हाला जेवढं काय दाखवता येईल, सांगता येईल ते वाचा आणि ते द्या. आणि म्हणून आम्ही शेवटला सांगितलं, आम्हाला खात्री आहे, आशा आहे की आम्ही जे वरती अनेक ज्या काही मुद्दे उपस्थित केलेले आहेत त्यामुळे एक तर ते तुम्ही विड्रॉ कराल, कॅन्सल कराल तो GR जो 2009-2925 आहे तो, किंवा त्याच्यामध्ये काही सुधारणा, माहिती रिमूव्हिंग, काही त्याच्यामधले जे ॲम्बिग्युइटीज आहेत, ज्या काही संभ्रम निर्माण करणाऱ्या गोष्टी आहेत त्या दूर करून त्याच्यामध्ये आणखी व्यवस्थित त्याच्यामध्ये काही जर ॲडिशन्स करायचे असतील, काही डिलिशन्स असतील, काही ॲडिशन काही टाकायचं असेल, काही काढायचं असेल, त्यातून काही शब्द नीट करायचं असेल ते तुम्ही ताबडतोब करावं. ज्याच्यामुळं महाराष्ट्रातील ही जे काही जे आंदोलनं सुरू आहेत किंवा त्या आणि आणखीन पुढे होतील ते सगळं थांबू शकेल. हे बघा, हे सीएमना दिला मी, त्यांना पण देऊ, त्या चेअरमनना, की बाबा हे असं आहे, आपण जे काही देणार आहोत ओबीसीना, ओबीसीचं आरक्षण वाचलं तर तुम्ही देणार, आरक्षणच वाचलं नाही तर तुम्ही काय देणार आम्हाला? आम्ही सगळे बाहेर फेकले जाणार आहोत. अशी परिस्थिती असेल तर ही जी कमिटी ज्याच्यासाठी आपण निर्माण करतो आहोत, की काही देण्यासाठी, काही विद्यार्थ्यांसाठी, नोकऱ्यांसाठी, शिक्षणासाठी, त्यांच्या इतर काही गोष्टींसाठी, पण ते आरक्षण राहिलं तर पाहिजे. पण बबनराव तायवाडे जे आहेत ते मात्र कुठेतरी म्हणतात की हा शासन निर्णय जो काढण्यात आलेला आहे तो ओबीसीसाठी घातक नाही आहे, लोकांनी तो खरं तर समजून घेतला पाहिजे हा शासन निर्णय, अशा पद्धतीने बबनराव तायवाडे सातत्याने भूमिका मांडतात. असं आहे ना की मराठा समाजामध्ये सुद्धा वेगवेगळे लोक वेगवेगळी भूमिका मांडतात. काही लोक म्हणतात की मिळालं 3 कोटी लोकांना